लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप आणि टीकेची राळ उडली आहे। उद्धव ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये थेट सामना रंगलाय। हे नेते एकमेकांवर हातचं राखून टीका करतायत। नुकतंच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर बोचरी टीका केली, त्यामुळे वादाचा भडकाच उडालाय। एक माकडे दाढीवालं त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही। त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी। जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात हे आपण पाहिलेलं आहे। जसजसं लोकसभा निवडणूक प्रचाराचे टप्पे पुढे जात आहेत तसतशी राजकीय टीकेला धार येऊ लागली आहे। या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस असा थेट संघर्ष बघायला मिळतोय। प्रचारात शिंदे फडणवीस हे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळतंय, तर या नेत्यांकडूनही ठाकरेंवर खरपूस शब्दात टीका केली जाते। मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र डागलं। यावेळी ठाकरेंनी जळजळीत टीका केली। दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले। एक माकडे दाढीवालं त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही। या टीकेनंतर महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर तुफान हल्ला चढवलाय। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावर ते उतरलेले आहेत। पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी। तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना पक्षफुटीची आठवण करून दिली आहे। 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात राजकीय बंड झालं होतं, तोच संदर्भ देत संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला। दाढीवाल्याचा चमत्कार त्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून एखाद्याने आपल्यावर केलेला आघात त्याच्यापासून होणारा त्रास या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे वाक्य वापरलेले आहे। एक लक्षात ठेवा, जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात हे आपण पाहिलेलं आहे। म्हणून आता जास्त दाढीवाल्याच्या नादी लागू नका, जे बिन दाढीवाले आहेत त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचं बघायला मिळालं। नेत्यांनी टीका करताना शिवराळ भाषा टाळावी असा सल्ला काँग्रेस नेत्यांनी दिलाय। मला काही दुःख याचं होतंय की ठीक आहे, राज्यात काही कोणी वक्तव्य केलं असेल तर त्याला सुरुवात कोणी केलेली आहे, सुरुवात ही प्रधानमंत्री मोदींनी केलेली आहे। त्यांची भाषेचं आपण विश्लेषण कोणी करत नाही। पातळी राखायची जबाबदारी ही सत्ता पक्षाची पंतप्रधानांची। कोणीच खरं म्हणजे पातळी सोडून बोलू नये, पण पंतप्रधान जे बोलतायत ते अतिशय चुकीचं आहे। निवडणूक म्हटलं की राजकीय आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी हे ओघानं आलंच, पण या लोकसभा निवडणुकीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे राजकीय नेत्यांच्या टीकेची पातळी घसरली आहे। आगामी काळात हे शाब्दिक हल्ले आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।